तर या नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती पाठ ज्यांना करणे शक्य नाही त्यांनी सिद्ध कुंजिका स्तोत्राचे अशा पद्धतीने पठण करा. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर हा ग्रंथ तुम्हाला अगदी जवळच्या केंद्रामध्ये मिळून जाईल. तर आता आपली सर्वात महत्त्वाची म्हणजे शारदीय नवरात्रोत्सव सुरू झालेला आहे आणि प्रत्येक स्त्रीला तिच्या कुलाचाराप्रमाणे आपापल्या घरामध्ये आई भगवतीची सेवा करत असते. तिला आवडते करायला आणि सांसारिक अडचणी, सांसारिक जबाबदाऱ्यांमुळे आपण सगळ्या सेवा एकाच दिवशी किंवा करूच असं नाही. इच्छा असूनही आपल्याकडून सर्व सेवा होत नाहीत. काही महिलांना तर घर, जॉब यामुळे अजिबात सेवा करणं शक्य होत नाही किंवा मुलं असतात छोटे, तर बघा सेवा करणं शक्य होत नाही. म्हणून आज सिंध कुंजिका स्तोत्र ज्याला यशाची गुरुकिल्ली मानली गेलेली आहे, तुमचं आयुष्य यशस्वी व्हावं म्हणून ती गुरुकिल्ली मानली गेलेली आहे. आपलं आयुष्य यशस्वी होण्यासाठी ही गुरुकिल्ली मानली गेलेली आहे आणि त्याचं पठण जर तुम्ही केलं तर तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठाचं फळ मिळू शकतं. आणि आपल्याला प्रत्येक स्त्रियांना वाटतं का मला 14, 21, 9, 28 या पद्धतीने माझ्याकडून आई भगवतीने जास्तीत जास्त दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ पारायण करून घेतले पाहिजे आणि ती सेवा तिच्या चरणी या नवरात्र उत्सवाच्या पावन पवित्र नवरात्र उत्सवामध्ये तिच्या चरणी ती रुजू करून घ्यायला हवी. पण असं अजिबात होत नाही. मला करायचे आहे पण अडचणी, संसारिक जबाबदाऱ्यांमुळे आपल्याकडून सेवा होत नाही. म्हणून अशा वेळेस आपल्याला आपल्या मार्गातून गुरु माऊलींनी हे गुरु किल्ली आपल्याला दिलेली आहे, त्यामुळे आपल्याला फळ मिळेल. पण सिद्ध कुंजिका स्तोत्र हे खूप प्रभावी आणि तितकंच दिव्य असं स्तोत्र आहे. या स्तोत्राने आणि मंत्राने तुमच्या सर्व मनोकामना, इच्छा लवकरच पूर्ण होतील. आणि तुम्ही जर या नवरात्रीमध्ये सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण केलं तर तुम्हाला दुर्गा सप्तशती चे पाठ करण्याचं फळ मिळणार आहे. हे जे सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे हे साक्षात भगवान शंकरांनी माता पार्वतीला सांगितलं आहे का जे कोणी सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण करेल त्याला किलकम स्तोत्रम, रात्री सूक्तम, अर्गला स्तोत्रम आणि श्री सूक्तम याचं अजिबात पठण करायची गरज पडणार नाही. म्हणजेच काय तर जो कोणी सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण करेल त्याला दुर्गा सप्तशती पारायण केल्याचं फळ मिळेल. असं हे दिव्य आणि प्रभावी अगदी सिद्ध कुंजिका स्तोत्रम आहे. आता बऱ्याच महिलांना 7 किंवा 14 पाठ करणे शक्य होत नाही. त्यांनी फक्त एकच पाठ करणार असतील तर त्यांनी रोज 11 वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्र पठण केलं तर नक्कीच तुम्हाला दुर्गा सप्तशती पारायण करण्याचं फळ मिळणार आहे. आणि जर ही सेवा तुम्ही नवरात्रीमध्येच केली तर खूप जास्त पटीने तुम्हाला त्याचा फायदा मिळेल. कारण बघा या नवरात्रीमध्ये देवीचं शक्तितत्व या पृथ्वी तलावावर खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं आणि हे शक्तितत्व त्या सात्विक लहरी आपल्यापर्यंत याव्या यासाठी आपल्याला आई भगवतीची जास्तीत जास्त होईल तेवढी सेवा करायची आहे. आता सेवा करताना पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प करावा आणि तुमच्या मनातील इच्छा सांगावं का आई भगवती मी या कारणासाठी सेवा करणार आहे. आता तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्राचं तुम्ही नित्य नियमाने जर पाठ केले तर कर्जमुक्ती, आर्थिक अडचणी किंवा एखादा भीत शत्रू यापासून तुम्हाला मुक्ती मिळेल. पण जर एखादा व्यक्ती जर प्रामाणिकपणे कष्ट करतो आहे आणि त्याला परमेश्वराची साथ असणं हे तेवढंच महत्वाचं आहे आणि त्यामुळे आपल्याला त्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपल्याला सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण करायचं आहे. आणि ज्याला हे पठण करायचं आहे त्यांनी त्या दिवशी घटस्थापना किंवा मंगल कलश स्थापन केलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही अगदी पहिल्या दिवशी छान असा संकल्प करू शकतात आणि आई भगवतीला प्रार्थना करायची का आई माझ्या आयुष्यातील अडचणींना मार्ग मिळू दे, त्या कमी होऊ दे, सेवेसाठी अजिबात जास्त नियम किंवा नाही आहेत, मार्ग मिळू दे आणि माझ्याकडून या नवरात्रीच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त तुझी सेवा करून घे. कारण तेच सर्व करता कविता आहे, त्यांच्या हातातच आहे. त्यांना जर इच्छा असेल तर ते सर्व काही आपल्याकडून करून घेतील. नाहीतर आपली इच्छा असूनही आपल्याने कोणतीही सेवाही पूर्णत्वाला जात नाही. सेवेसाठी जास्त नियम अटी नाहीयेत पण सेवेसाठी नियम
11 दिवसांचा सेवेचा संकल्प केल्यावर 11 दिवस कडकडीत मात्र ब्रह्मचर्याचं पालन करावं. नवरात्रीच्या काळामध्ये साडी किंवा ड्रेस घालून सेवा करायची आहे. 2 हातात हिरव्या बांगड्या, कपाळाला हळद कुंकू असावं. सौभाग्य स्त्रियांनी तिचे अलंकार मात्र पूर्णपणे परिधान केलेले असावे. काळं वस्त्र अजिबात घालायचं नाही आहे, कारण काळ्या वस्त्रामुळे जी काही केलेली सेवा आहे ती आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आता दुर्गा सप्तशती पाठ किंवा सिद्ध कुंजिका स्तोत्रम पठण करताना आपल्याला आपल्या आवाज ऐकू येईल एवढा तरी तुमचा आवाज जोरात असावा. तरी सिद्ध कुंजिका स्तोत्रम पठण तुम्हाला करायचं आहे या पद्धतीने, आणि 11 वेळा पठण करायचं आहे. ही सेवा कोणीही करू शकतं. स्त्री, पुरुष, मुलं, मुली ज्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम असतील, मार्गच मिळत नसेल, त्यांनी या नवरात्रीच्या पावन पवित्र्यावर नक्कीच या नवरात्रीमध्ये किंवा जेव्हा व्हिडिओ बघाल तुम्ही अगदी तेव्हापासून ही 11 दिवस ही सेवा तुम्हाला करायची आहे. आणि म्हणूनच ती सेवा तेवढीच प्रभावी आणि इतकी सुंदर आहे. अगदी नवीन सेवेकरी असतील तर त्यांना नित्यसेवेचं पुस्तकामध्ये हे स्तोत्र दिलेलं आहे. आता बघा, बऱ्याचशा महिला अशा असतात का आमची वाचायची इच्छा नाहीये म्हणून आम्ही युट्यूबवर लावून देतो किंवा युट्यूबवर लावून बसून ऐकतो फक्त. तर बघा, एखादी सेवा युट्यूबवर लावून दिली आणि त्या ओळीवर बोट ठेवलं तर ती आपली सेवा पूर्ण होत नाही. पण जेव्हा आपण एखादी सेवा पठण करतो तेव्हा आपल्या मुखातून मंत्र, स्तोत्र पठण करतो, उच्चार होतो, तेव्हा आपल्यातही सकारात्मकता येते आणि निगेटिव्ह विचार मात्र हे कमी होतात. निगेटिव्ह विचार कमी होतात आणि वातावरण छान असं तयार होतं. पॉझिटिव्हिटी घरामध्ये येते आणि आपण किती मनापासून सेवा करतोय ना ते जास्त महत्वाचं आहे. आणि सिद्ध कुंजिका स्तोत्र हे खूप छान सेवा आहे आणि आई भगवतीच्या सगळ्या सेवा खूप जास्त छान आहेत. तर कुंकुमार्जन आहे, दुर्गा सप्तशती पाठ आहे, सिद्ध कुंजिका स्तोत्रम आहे, म्हणून जेवढ्या जास्त सेवा जमतील तेवढ्या तुम्हाला करायच्या आहे. ज्यांना शक्य होईल त्यांनी दुर्गा सप्तशती पाठ करा, ज्यांना शक्य होईल त्यांनी सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं पठण करा, किंवा ज्यांना दोघंही शक्य होतील त्यांनी दोघंही करा. जेवढी तुमच्याकडून जास्तीत जास्त सेवा होईल ती खूप जास्त महत्वाची आहे. आणि खूप जास्त महत्वाचं म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ चालू त्यांनी सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण जर केलं तर तुम्हाला फक्त 1 वेळा ते पठण करायचं आहे. आणि जे दुर्गा सप्तशती पाठ करत नाहीये त्यांनी 11 वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्रम पठण करायचं आहे. आता तुम्ही जर संकल्पयुक्त पाठ केले तर ते बघा, कुठलेही पाठ केल्याने तुमच्या मनातील छान अशा इच्छा पूर्ण होतात, तेच आपण बघणार आहोत. आता आम्ही सुद्धा दुर्गा सप्तशती पाठ घरी करत आहोत किंवा केंद्रामध्ये सामूहिक पद्धतीने करीत आहोत, कारण गुरुमाऊलीने सांगितले आहे की जास्तीत जास्त सामूहिक सेवा ह्यावेळी करायची आहे. दरवर्षीच आपण जास्तीत जास्त सामूहिक सेवा ही आई भगवतीच्या चरणी रुजू करत असतो. आणि जेव्हा आपण दुर्गा सप्तशती पाठ केंद्रात घेतो तेव्हा सुद्धा सिद्ध कुंजिका स्तोत्रांचं एकच वेळा पठण केलं जाते आणि 1 वेळा स्त्री सूक्त. पण जेव्हा तुम्हाला वेळ नाही आहे आणि वेळेअभावी तुमच्याने जर दुर्गा सप्तशती पाठ पठण करणं शक्यच होत नसेल किंवा तुम्ही करतच नसाल तर त्या व्यक्तीने 11 वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्रांचं पठण करायचं आहे. तर बघा, कोणते पाठ केल्याने आपल्या इच्छा लवकर पूर्ण होतात किंवा पूर्णत्वाला येतात. तर मारण, मोहन, वशीकरण, स्तंभ आणि उच्चघटन इत्यादी कारणांनी जर तुम्ही अडकलेले असाल तर तुम्हाला त्यातून बाहेर काढण्याचा मार्ग मिळेल. तर यामध्ये बघा, ओम ऐं क्लीं क्लीं चामुंडाय विचे हा मंत्र आपण पठण करत असतो. पण सिद्ध कुंजिका स्तोत्र हे अत्यंत काळजीपूर्वक जर तुम्ही केले तर तुम्हाला कळेल काही त्याच्यामध्ये सर्व काही दिलेलं आहे. दररोज नित्यसेवेसोबत सुद्धा तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्र पठण करू शकता. ज्याप्रमाणे आपण 11 माळी आणि 3 अध्याय करतो अगदी त्याच पद्धतीने. बघा, 5 पाठ केले तर तुम्हाला ज्ञान प्राप्ती होणार. जर तुम्ही अजून 5 पाठ केले म्हणजे 1 वेळेस 5 आणि अजून 5, जर तुम्ही अजून 5 पाठ केले तर तुम्हाला यश आणि कीर्ती प्राप्त होणार. संपत्तीसाठी तुम्हाला 9 पाठ करायचे आहे. घरच्या सुख शांतीसाठी तुम्हाला 3 पाठ करायचे आहे. आरोग्यासाठी तुम्ही 3 पाठ करू शकता. 3 पाठ 9 पाठ म्हणजे कसे, तर 11 वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणून झाल्याच्या नंतर हा 1 पाठ होतो. असं तुम्हाला 9 वेळा म्हणायचं आहे. जेव्हा तुमचे 9 पाठ होतील किंवा 5 वेळा म्हटलं तर 5 पाठ होतील. शत्रूपासून रक्षण मिळवण्यासाठी 3, 7, 11 तुम्ही पाठ करू शकतात.
रोजगारासाठी नोकरी मिळावी, उद्योगधंदा चालावा, शिक्षणामध्ये तुमचं मन लागावं, मुलांनी अभ्यास करावा, यासाठी तुम्ही 3, 5, 7 किंवा 11 या पद्धतीने तुम्ही पाठ करू शकता. एखाद्याला आर्थिक अडचण असेल तर तुम्हाला अडचणी जास्त असतील तर तुम्हाला जास्त सेवा करावी लागेल. म्हणून सेवा वाढवा. रोज 11 वेळा 11 दिवस जर तुम्ही लगातार पठण केलं सिद्धकुंजिका स्तोत्राचं, तर बघा तुमच्या अडचणी किती कमी होतील. परमेश्वराच्या जवळ जाण्यासाठी आपल्याला भक्तीची अखंड परीक्षा द्यावी लागते किंवा घेतली जाते. जेव्हा आपले देव किंवा भगवंत खूप जास्त परीक्षा आपल्याकडून घेतो, तेव्हा समजून जायचं का आता आपले सुखाचे दिवसही चालू होणार आहेत आणि म्हणूनच आपल्याकडून जास्तीत जास्त सेवा ही करून घेतली जात आहे. खूप परीक्षा घेऊन आपल्याला सर्व मिळतं आणि ते नक्कीच मिळतं आणि म्हणून आपल्याला मार्ग हा मिळत असतो. म्हणून आपण जास्तीत जास्त संसारिक माणूस आहोत, म्हणून आपण कितीही नाही म्हटलं तरी आपण मागणारच आहोत. म्हणून सेवा वाढवा, तेवढाच त्यातून मार्ग निघेल. तुम्हाला खूप काही मागायचं आहे म्हणून त्याच्याहून दुप्पट तिप्पट पटीने सेवा झाली पाहिजे. थोडासा मागायचं आहे तरी त्याच्याहून दुप्पटीने सेवा झाली पाहिजे. म्हणून जास्त सेवा वाढवा, तेव्हा तुम्हाला ती तुमच्या इच्छा लवकर पूर्ण होतील आणि तेवढं मिळेल. म्हणून 11 दिवस 11 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्रम पठण करायचं आहे आणि आई भगवती समोर आपण सेवा करणार आहोत. म्हणजे आई भगवती सूक्ष्म स्वरूपात आपल्या जवळ असते. तिची सेवा, तिचा उपवास करणं, तिची सेवा करा. तिचा उपवास करणं जर तुम्हाला शक्य होत नसेल तर अजिबात उपवास करून स्वतःची तब्येत खराब करून घ्यायची गरज नाही. कारण माऊलींनी सुद्धा तेच सांगितलेलं होतं का उपवास करण्यापेक्षा जर तुम्ही देवीची जास्तीत जास्त सेवा केली, दुर्गा सप्तशती पाठ केले किंवा इतर पारायण केले तर नक्कीच तुम्हाला देवी ही लवकर आशीर्वाद देईल. सेवा करा, नामस्मरण करा, म्हणून हाल झाले तरी चालतील, पण आपण या 10 दिवसांच्या सेवेतून आपल्याला वर्षभराचा साठा हा साठवून ठेवायचा असतो आणि तो आपल्याला वर्षभर मात्र पुरत असतो. आपण कितीही वर्षभर जर मेहनत केली आणि 2 महिने जर म्हटलं का माझ्या अकाउंट मध्ये बँक बॅलन्स आहे आणि मी फक्त 2 महिने जॉबला न जाता घर चालवू शकतो किंवा मी वर्षभर जर पैसे कमवतो आहे आणि 6 महिने मी फक्त घरी राहणार आहे, तर असं कितीही केलं तरी ते 6 महिने सुद्धा त्या वर्षभराच्या पैशातून किंवा बँक बॅलन्स मधून आपले निघणार नाही. म्हणून त्याच पद्धतीने आपल्याला 10 दिवसांच्या सेवेमधून एवढा वर्षभराचा बँक बॅलन्स साठवायचा आहे, एवढा वर्षभराचा बँक बॅलन्स साठवायचा आहे. काही 10 दिवस केलेली सामूहिक सेवा, घरी दुर्गा सप्तशतीचे पाठ, सिद्धकुंजिका स्तोत्रम, कुंकुमार्जन या सर्व सेवेतून निश्चितच तुम्हाला ती सेवा वर्षभर पुरेल. वर्षभर तुमच्या घरामध्ये ती एक छान अशी ऊर्जा निर्माण करेल. म्हणूनच आपण जास्तीत जास्त सामूहिक सेवा करत असतो, जेणेकरून सामूहिक सेवेची ऊर्जा सुद्धा तितक्याच पटीने वाढत असते आणि ऊर्जा तर वाढतच असते, पण आपल्या सेवेचा बँक बॅलन्स सुद्धा तितक्यात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये सामूहिक सेवेमध्ये वाढत असतो. सामूहिक सेवा करा. शक्य असल्यास घरी सुद्धा दररोज दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करा. शक्य नसेलच तर केंद्रात जाऊन सामूहिक सेवा करा आणि घरी 11 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करा. कारण तेवढंच दिव्य आणि प्रभावी आणि यशाची गुरुकिल्ली असल्यावर भक्तांच्या मनोकामना ह्या लवकरच पूर्ण करणारी ही यशाची गुरुकिल्ली आहे, जी आपल्याला परमपूज्य गुरु माऊलींनी दिलेली आहे. दुर्गा सप्तशती ग्रंथ तितकाच सुंदर आहे. प्रत्येकाचे मार्ग त्या सेवेमध्ये सुटत जातात आणि बऱ्याचशांचा हा अनुभव सुद्धा आहे. सो ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. आशा करते का तुम्ही या नवरात्री उत्सवामध्ये जास्तीत जास्त ही सेवा तुमच्याकडून घडत राहणार आहे. तर ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा. कोण कोण सेवा करणार आहे ते सुद्धा मला कमेंट्स करून सांगा. ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे छान छान महत्त्वपूर्ण व्हिडिओ माहितीचे आपल्या YouTube चॅनलवर बघायला मिळतील. आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटेल उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.